झी24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी हिमाली. आपण पाहताय झी24 तास एक पाऊल पुढे. बातमी सर्वप्रथम अकोल्यातून. अकोल्यात सराफा व्यापाऱ्यांनी रेल रोको आंदोलन केलंय. सोन्यावरील सेवा कर आणि आयात कर हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. अकोला रेल्वे स्टेशनवर अकोला काचीपुरा एक्सप्रेस सुमारे अर्धा तास त्यांनी अडवून धरली. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अकोला पूर्णा रेल्वे मार्गावर जास्त रेल्वे वाहतूक नसल्यानं या मार्गावरची रेल्वे वाहतुकीवर जास्त परिणाम जाणवला नाही. पोलिसांनी 70 ते 80 आंदोलकांना ताब्यात घेतलंय. केंद्र सरकारनं सोन्यावर सेवा आणि आयात करात वाढ केल्याच्या निषेधार्थ गेल्या 22 दिवसांपासून देशभरातल्या सराफा व्यापाऱ्यांनी संप पुकारला असून आंदोलन सुरू केलंय. सराफा व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आता विविध मार्गांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. 22 दिवस हे आंदोलन सुरू आहे. 24 मार्चपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. बंद पुकारलेला आहे. मात्र आता अकोल्यामध्ये सराफांनी रेल रोको आंदोलन केलं. अकोला पूर्णा रेल्वे मार्गावर हे आंदोलन झालं. मात्र इथं फारशी वाहतूक नसल्यानं वाहतुकीवर फार परिणाम जाणवला नाही. सोन्यावरील सेवा आणि आयात कर हटवण्याची मागणी यावेळी सराफा व्यापाऱ्यांनी केली. आमचं 22 दिवसापासून शांततेचे आंदोलन चालू आहे, तर सरकारचं याच्याकडे काही लक्ष नाही आहे. ते वेधण्यासाठी आम्ही हे पावलं उचलून राहिलो. त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आम्हाला. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जयेश जगडे यांच्याकडून. जयेश, 22 दिवसांपासून खरं म्हणजे आंदोलन सुरू आहे. आज रेल रोको केलेलं आहे. 70 ते 80 लोकांना ताब्यातही घेतलेलं आहे. सध्या काय स्थिती आहे? निश्चितच केंद्र सरकारने वाढवलेला सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज ड्युटीच्या विरोधात सुमारे 22 दिवसापासून संपूर्ण देशभरात सराफा व्यावसायिकांचं आंदोलन सुरू आहे. मात्र अकोल्यातही आज या आंदोलनाला वेगळं वळण मिळालेलं आहे. सुमारे 70 ते 80 सराफा व्यावसायिकांनी आज अकोला काचीगुडाला जाणारी अकोला काचीगुडा एक्सप्रेस ही अकोला रेल्वे स्टेशनवर रोखून ठेवली. सुमारे अर्धा तास ही गाडी रोखून ठेवलेली होती आणि त्याच पश्चात पोलिसांनी या 70 ते 80 व्यावसायिकांना अटकही केलेली आहे. मात्र या दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जास्त वाहतूक नसल्यामुळे बाकीच्या गाड्यावर कोणताही असा जास्त परिणाम झालेला नाही आहे. आणि सध्या पोलिसात 70 ते 80 सराफा व्यावसायिक ताब्यात आहे आणि पुढील तपास हे पोलीस करीत आहे. धन्यवाद जयेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल. झी24 तास एक पाऊल पुढे.